सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपदासाठी का डावललं असा सवाल मुनगंटीवारांच्या समर्थकांनी विचारला। त्यांनी नागपूर शहरातल्या सीताबर्डी भागात बॅनरबाजी केली। सलग 7व्यांदा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं असा सवाल मुनगंटीवारांच्या समर्थकांनी केला। मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत। पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा आहे आणि ते मलाच मिळणार असं भरत गोगावले यांनी म्हटलं। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या आमदारांनी फोटो सेशन केलं। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आमदारांनी फोटो सेशन केल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूरमध्ये मुश्रीफ आबिटकरांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही मंत्री पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते। यावेळी मुश्रीफ आणि आबिटकरांवर जेसीबीतून गुलालाची उधळण करण्यात आली। मुश्रीफ आबिटकरांनी अंबाबाई देवीचं देखील दर्शन घेतलं। सुषमा अंधारेंनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली। खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं अशा शब्दात अंधारे यांनी हल्लाबोल केला। अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही असं अंधारे म्हणाले। गोंदियामध्ये अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसनं धिक्कार रॅली काढली। यावेळी अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यासाठी राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आंबेडकरी समाजाच्या वतीनं लासलगावमध्ये बंद पुकारण्यात आला। आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। परभणी बीडमध्ये घडलेल्या घटना तसंच अमित शहांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला। सांगलीतल्या तुर्ची गावच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केले। ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन केले जाते। नांदेडमध्ये मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले। पोलीस आणि सैन्य दलात भरती होण्यासाठी नांदेडच्या समृद्ध जीवन प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बांद्रे ते माहीम दरम्यान मिठी नदीवरच्या पुलाच्या मजबूतीकरणाचं काम केलं जाणार आहे। या कामामुळे 24, 25 आणि 25, 26 जानेवारीला 9.5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। या दरम्यान दादर ते अंधेरी दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या सर्व लोकल फेऱ्या बंद असणार आहेत। सीईटीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। सीईटी कक्षानं पुढच्या वर्षाच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं। या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू केल्या जाणार आहेत। कोळशावर आधारित वीज उत्पन्नात वाढ झाली। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान विजेच्या उत्पन्नात 3.78% वाढ झाली। केंद्रीय कोळसा मंत्रालयानं ही माहिती दिली। पुण्यातल्या ब्रिटिशकालीन वडगाव पोलीस ठाण्याचं स्थलांतर आता नवीन इमारतीत करण्यात आलं। 1890 सालापासून म्हणजेच 135 वर्ष हे पोलीस स्टेशन ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीत सुरू होतं। मावळ तालुक्यातल्या वडगाव शहरासह पंचक्रोशीतल्या सुमारे 48 गावांसाठी मिळून हे पोलीस स्टेशन आहे। नारायणगाव बिटकॉइन घोटाळा प्रकरणी स्वतः पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातले। नारायणगाव पोलीस स्टेशनला 79 जणांनी 7.5 कोटीच्या बिटकॉइनच्या नावे फसवणुकीबाबत तक्रारी केल्या। पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं। मुंबई ठाणे शहरातून चोरलेल्या दुचाकींची विक्री करणाऱ्या रॅकेट यवतमाळ पोलिसांच्या हाती लागले। पोलिसांनी आरोपी प्रमोद पवारला अटक केली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी 7.25 लाखाच्या 8 दुचाकी जप्त केल्यात। आरोपी योगेशनं पाचपिलेकडून चोरीची वाहन नंबर प्लेट बदलून विकायला आणली होती। स्थानिक गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करत आहे। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने कारवाई केली। पाचगणी भोसेखिंड परिसरातले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर आज भल्या पहाटे प्रशासनानं हातोडा मारला। वाई प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 4 पथकांनी ही कारवाई केली। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या बेकायदेशीर वाळू उपसा बंद करा अशी मागणी आमदार बाबासाहेब देशमुखांनी विधानसभेत केली। मागच्या 5 वर्षात मान, कोरडा, बेलवण, अप्रूपा या नदीपात्रात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन झालं। मात्र प्रशासन दुर्लक्ष करतंय, त्यामुळे तात्काळ अशा घटनांवर कारवाईची मागणी देशमुखांनी केली। आरेमध्ये आणखी झाडं तोडणार का असा सवाल सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला केलाय। कोर्टानं सरकारच्या वकिलांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिलेत। तर या प्रकरणी 10 जानेवारी 2025 ला पुढची सुनावणी होणार आहे।